संघ अगदी चिंचवली, अंकित गोंधळी, छोटा पॅक बडा धमाका खेळणे त्यांचं मनपूर्वक स्वागत. सोमनाथ गोंधळी ओमकार कलेक्शनचे प्रोपायडर त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये अगदी मर्यादित षटकांचे डे नाईट क्रिकेटचे आपण सामने पाहतो. आमचा आयोजक वर्ग श्रीराम 11 चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या माध्यमातून हा दमदार स्पर्धेचा आपल्याला आगाज. अगदी 4 लढतींचा खेळ हा काहीसा शिल्लक आहे आणि त्यातील अगदी ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. टॉस खूप इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकला होता टीम चिंचवलीनं. पहिल्यांदा स्वीकारायला फिल्डिंग, बॅटिंग करतोय खेळणे आणि या रणकंदनाला होती सुरुवात. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल भाडल्ला एके आकाश शेळके त्या ठिकाणी सज्ज आहे आणि हे पाहता अगदी अकाउंट ओपन झाले, पूर्णपणे अकाउंट खोलले. मित्रमंडळींनो, खेळणे या टीमनं पहिली सलामीची जोडी अश्विन माळीच्या साथीने विशाल गोंधळी, एक विशालमय कार्य दोन्ही खेळाडूंना साध्य करायचंय. पहिली सलामीची जोडी जेव्हा चमकते तेव्हा धडधाकड असा स्कोर हा उभा होतो, आपण अनेक वेळा पाहिले आणि त्या दिशेनं काहीशी वाटचाल करण्याचा प्रयत्न असणार आहे. अगली पेशकश, काउंटर अटॅक, वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी दुसऱ्या चेंडूपासून टाळ्यांचा गजर होतोय, लागतोय पहिला ते धक्का खेळणेला. जय भवानी जय शिवराय. सिंहाची चाल, गरुडाची नजर, सिंहांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे मावल्यांचे वर्तन. ही शिवाजी महाराजांची शिकवण. जय भवानी जय शिवरायचा नारा अखंडितपणे आपण अंशिका डीजेच्या माध्यमातून इथे आपण पाहतो. अगदी 2 खेळाडू उत्तमरित्या खेळ साकार करण्याच्या हेतून आले. त्यातील एका खेळाडूला अगदी माघारी परतावं लागलं. एकावरती एक ही आपल्याला स्थिती पाहायला मिळते. 2 संघ तितकेच धाकड आहेत. 2 संघांचा विचार केला तर वेगवेगळ्या विभागातून 2 संघ बिलॉंग करतायत. आदई वावंजा तलोजा MIDC मधून बिलॉंग करतोय. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि विरोधी संघ पाहायला मिळतो संकल्प 11 श्रीराम 11 चिंचवली जो ND परिभागातून आपल्याला बिलॉंग करताना पाहायला मिळतो. लॉंग ऑन कडे हा फटका दागलाय, उत्तमरित्या हा फटका येतोय. 1 टप्पा चौका. दर्जाचे टोले लगवण्याचा प्रयत्न नेहमीच प्रत्येक लढतीमध्ये पाहिला. असा अतिशय पारी खेळणारा आशिष माली यंदाच्या हंगामामध्ये एक वेगळ्याच ढंगामध्ये आपण खेळताना पाहिले. एका क्षणी आक्रमक झाला, ज्याच्या बाडमधून 4 धावा आपण म्हणताना पाहिल्या. सांघिक कोटा जातोय 5 वरती. अगली पेशकश, स्क्वेअर कट लगवण्याचा प्रयत्न दर्जेदार झेल होऊ शकला असता. नीरज आदिराज गाजवायचं असेल तर चांगल्या बिकट स्थितीमध्ये दर्जेदार झेल पकडणं खूप गरजेचं असतं आणि पाहता अगदी झेल भूदान होताना पाहिला. पकडो का जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरलं जातं आणि जेव्हा झेल सुटतो तेव्हा क्रिकेट रसिक राजा काहीसा नाराज होताना आपण अनेक वेळा पाहिले. जेव्हा संघ जिंकतो तेव्हा शिवकरांसारखा जल्लोष होताना सुद्धा आपण अनेक वेळा पाहिलंय. काय सामना झाला, 1 चेंडू 4 आणि साडीनं ठोकलेला तो दमदार चौकार. अद्भुत, अनाकलनीय, अविस्मरणीय सामने आजच्या या लढतीमध्ये आपण होताना पाहिले. प्रहार केला, काउंटर अटॅक, अगदी समोरच्या दिशेनं जल्लोषाचं वातावरण. अंकुश शेलकेनं पकडलाय दर्जेदार झेल. झटका क्रमांक 2 खेळणेला आणि इथे खेळाडू बाद होतोय. अश्विन नुकता आपण सामना पाहिला शिवकर विरोधात खानाव. खानाव संघ जरी हरला तरी वाघासारखे लढलात आपण. चांगला खेळ राहिला. आज हरलास म्हणून रडू नकोस तू, उगाच चिंतेच्या घरात जाऊ नकोस तू. पेटव
तुझ्या जिद्दीची, अरे सदैव साथ तुला त्या चिकाटीची, अरे तुला शपथ आहे कष्टालू प्रवृत्तीची, अरे हीच खरी संधी आहे तुला अपयशातून जग जिंकण्याची. जग जिंकण्यासाठी निघालेले आज संघ प्रत्येक लढतीमध्ये चांगला खेळ साकार करतायत. गावचं गाव पण, गावची एकात्मता, गावची एकजूट काय असते हे प्रत्येक संघांच्या माध्यमातून आपण पाहिले. आणि तोच ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये एक चित्त थरारक नजराणा प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं. त्या दर्जाचा काहीसा सामना आहे. अगदी चिंचोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण खेळणे पाहतो. 6 वरती 2 ही काहीशी बिकट स्थिती आहे, परंतु नवीन आलेला खेळाडू रोहन गोंधळीच्या खांद्यावरती आता दारोमदार आहे. डावखुरा काढू नेहमीच देखणे फटके त्याच्या बाटमधून पाहिले. तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी खेळणे संघ ओळखला जातो. ते फटके त्याला खेळावे लागतील. अगदी जी दिशा त्याने हेरली होती, अगदी काही सेकंदामध्ये आपण मागे गेलो तर अगदी तो त्याने पाहिलं होतं की मला त्या गॅपनं हा फटका खेळायचा. अगदी त्या दिशेनं रोहननं फटका खेळला. कारण मी म्हटलं होतं की तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाची काहीशी ख्याती आहे. आणि तो ख्यातनाम इतिहास जागरूक करण्याच्या दर्जाच्या खेळीनं अनेक स्पर्धेमध्ये या संघाचा आपण डंका पाहिलाय. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना आपण पाहिल्या. अगदी 2 गड्यांचा खात्मा, 7 धावा धावपटलावरती. चिंचोली संघ वेळ न घेता तात्काळ आपण फिल्डिंग सजवायची आहे, कारण अजूनपर्यंत 3 लढती काहीशा पेंडिंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्रिकेट रसिक राजा काहीसा थांबलाय. काहींना जॉब वरती जायचंय, काहींना व्यवसाय सांभाळायचा आहे, आणि तरी सुद्धा आपल्या गावचं क्रिकेट एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती पोहोचावं याकरता माझा क्रिकेट रसिक राजा आलाय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक पाहिलं जिथे 7 धावा आल्या. 2 फलंदाजांची कत्तल. येणारा पुढील गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती हितेन पाटील. अलीकडच्या लढतीमध्ये एक चांगली हितगुज पाहिली होती, त्या दर्जाची गोलंदाजी त्याने सफर केली. या लढतीमध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून काहीसा वेल हा खर्च केला जातो आणि त्यानुसार काहीशा विकेट्स काढण्याचा प्रयत्न श्रीराम 11 संकल्प 11 चिंचोली या संघाच्या माध्यमातून होतोय. 2 संघांचा ड्रेसिंग कोड पाहिला तर चेंज द गेम वडवली संघाला नेहमीच या ड्रेसिंग कोड मध्ये पाहिले. जो ठाणे संघात जिल्ह्यातून बिलॉंग करतो त्या काहीशा ड्रेसिंग कोड मध्ये 2 संघ सद्यस्थितीला खेळत आहेत. हे संघ आहेत रायगड जिल्ह्यातील, आणि प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला. आणि त्यानंतर अगदी आणि त्यातल्या त्यात अ ब क ड या संघांचा सहभाग राहिला. याच मालिकेचा चॅम्पियन कोण होईल हे अजून कोणाला ठाऊक नाहीये. या मैदानाचा विचार केला तर रायगड ठाणे जिल्ह्यातील नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिले. इथे काहीशी गडबड पाहिली, तिथे आलेला हा दर्जेदार चौकार. हा नारा आपण नेहमीच पाहिलाय, आणि हिंदुत्वाची मसाल नेहमीच आपण सीमलंगड घरावरती पाहिली, आणि बजरंग दलाचा नेहमीच प्रामुख्याने एक चांगला सहभाग पाहिला. जेव्हा जत्रा असते तेव्हा वेगळं स्वरूप आपण पाहिले, आणि बजरंग दलाची चांगली कामगिरी आपण मलंगडावरती पाहिली. 11 धावा लागतायत, 2 गडी बाद. ही स्थिती पाहायला मिळते. जोरदार अपील राहिली, परंतु तात्काळ 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. तानिल सरांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते. रोहन गोंधळीसाठी हा चेंडू होता, अगदी शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळला म्हणे, आणि त्यानंतर अगदी हितेंचा चांगला प्रयत्न राहिला खेळाडूला बाद करायचं होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु ते शक्य झालं नाहीये. आणि तात्काळ आपल्या घरामध्ये घर वापसी पाहिली. अगदी या जोडीला चांगला खेळ हा साध्य करायचा आहे. 4 षटकांची लढते. यापुढील लढती अगदी कदाचित 3 षटकांच्या असतील, हे ते आम्ही येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही घोषित करू. क्रिकेट रसिक राजा आज वेगळ्याच ढंगामध्ये, वेगळ्याच रंगामध्ये, या क्रिकेटच्या रंगामध्ये दंग होतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ओहो, डबल शॉट. अगदी आडवा बाटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु निश्चितच हे वेगळं पण पाहिलं. पण तांडे सरांचा इशारा आलाय. अगदी 1 धाव, एक सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल. 13 धावा धावपटलावरती लागतायत. 2 संघांची ताकद, 2 संघांचं शक्ती प्रदर्शन या लढतीमध्ये पाहायला मिळेल.
आणि आज इथून पुढे कोणता संघ मार्गस्थ होईल, या स्पर्धेतील चॅम्पियन कोण, अशा अनेक नाना विविध प्रश्नांचा उलगडा होणं बाकी आहे. या स्पर्धेतील मालिकावीर 3 सायकल कोण पडकावेल, असे नाना विविध प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये घोंगावतायत. आकाश शेळके एका प्रयत्नामध्ये चेंडूवरती झडप घालतो आणि तत्वर आलेले फक्त एक सिंगल रन्स. धावसंख्येला रोखले, धावसंख्येला टाळेबंद केले, धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी आहे, कारण गोलंदाजी हितेन पाटीलची भारी आहे. लय भारी गोलंदाजीचा आगाज आहे. अगदी 6 धावा त्याने खर्च केल्या. पहिला चौकार, नंतर लेग बाईज, पाठोपाठ 2 सिंगल रन्स. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगले फटके खेळावे लागतील. आती शिपारी खेळायची, लॉंग लेग, फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव, चेंडू फरार, मिळतील 4 चौकार. वा क्या बात ही, जबरदस्त संगीताची मैफिल. अगदी संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये माजी सरपंच महोदय रमेश पाटील या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. दह्याच्या दिशेने वाटचाल करताना सर्वांना घेऊन चालणारा आपला दादा अर्थातच रमेश दादा यांच्या माध्यमातून एक आर्थिक पाठबळ या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले. त्यांचं मनस्वी आभार. एक दमदार फटका पाहिला, अगदी डीप मिड विकेटच्या दिशेने चपराक जिथे आलेले एक सिंगल रन्स, आणि या सिंगल्सनं धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळेल. 19 धावा 2 गडी बाद खेळणे. स्पीडली खेळायचे. काहीसा वेळ या लढतीमध्ये आपण व्यतीत होताना पाहतो. 19 धावा 2 गडी बाद. पहिल्या पूर्वार्धातील 2 षटकांचा खेळ हा अद्याप शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं, आणि यापुढील 3 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये जर फटके आले तर खेळणे संघाचा धावसंख्येचा जो आलेख आहे हा पुढे वधारताना पाहायला मिळेल. 1:36 होत आहेत. सुपर संडे 23 मार्च. 22 मार्चला या स्पर्धेची सांगता सोला अगदी 23 मार्च उजाडतोय, आणि अगदी पहाटेच्या सत्रामध्ये निकाल फक्त निकाल. या स्पर्धेतील चॅम्पियन कोण होईल हे निश्चितच उघड होणं खूप बाकी आहे. सर्वांची प्रचंड मेहनत राहिली. मंडप डेकोरेटर्स, अंशू मंडप डेकोरेटर्स, सांगटोली पनवेल, मिसाल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हे मंडप आस्थापन आहे. या स्पर्धेतील लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी worldtenniscricket.in आणि प्रेमात टाकणारा हा दर्जेदार फटका षटकार. पहिला पॉवरफुल फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. तो दर्जेदार फटका खेळताना पहिला पण फलंदाज आशिष माली. रफ्तार की गोली, विराट कोहली स्टाईल खेळ नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहिलंय, आणि 6 चेंडू 17 धावसंख्येची उपयुक्त खेळी आपल्या सांघिक कोट्यासाठी. 17चा खतरा काहीसा मंडरावतोय गोलंदाजीवरती, परंतु गोलंदाज कमबॅक साधू शकतो इतकी ताकद आहे अंकुश शेळके मध्ये. अनेक वर्षांचा अनुभव, अनेक वर्षांचा तजुर्बा आणि खेळपट्टीवरती तो पूर्णपणे अदा केला जातो. क्रिकेट मध्ये मुरलेला खेळाडू निश्चितच अंकुश शेळके, टीम चिंचवली. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं, आणि क्रिकेट मध्ये मुरलेला गोलंदाज, मुरलेला खेळाडू अंकुश शेळके ऑन फायर. अगदी 7 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या चेंडूगणिक षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहिलं, परंतु रोहन आणि आशिषनं संघाला सावरलंय. एक चांगली भागीदारी, एक चांगली साजेदारी भारताने इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुड शॉट, चांगले फटके त्यांच्या माध्यमातून अविरतपणे येताना पाहिले. क्षेत्ररक्षक तैनात होते. हितेन पाटीलच्या डोईवरून दागलंय धमाकेदार. ग्रामस्थ मंडळाच्या नमस्कार.
ते औरंग्याचं आपण दहन पाहिलं. मूर्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजुनीय कैलाशी इंदोत्सव साजरा, शिवराय तुझ माझा मानाचा मुजरा. विजय महोत्सव कोण करेल साजरा? हितेन रोहित मॅन शर्मा स्टाईल हा झेल त्यानं कन्वर्ट केलाय. लागतोय तिसरा धडाका खेळणेला. अगदी तिसरं षटक पाहिलं आणि धावा जर पाहिल्या तर गुणतालिकेवरती धावसंख्येचा काहीसा झंझावात होत असताना अंकुशनं धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलं. अगदी 2 षटकार लागले आणि त्यानंतर अगदी विकेटचं पतन सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहिलं. अगदी समोर सी स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टचा आपण कटआउट्स पाहतो. रमेशजी पाटील अगदी प्रोपाडेर त्यांचे निश्चितच पूर्णपणे सुपुत्र उमेशजी पाटील यांची या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत पाहायला मिळते आणि संपूर्ण श्रीराम 11 चिंचवली संकल्प एक चांगला राहिलाय. आणि पाहता अगदी रॉयल थाटामध्ये या स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात पूर्णपणे एकजुटीनं एक संघ पद्धतीने या आयोजनाची संपूर्ण आपण फळी पाहिली, ज्याच्यामध्ये अगदी या ग्रामस्थ मंडळी चषकाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली. 18 मार्चला या स्पर्धेचे बिगुल वाजले आणि आज 23 मार्च पहाटे निकालानं फक्त निकाल पाहायला मिळेल. चॅम्पियन कोण? ओहो, आक्रमक शैलीचा फटका डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नीरज जांभळे त्या ठिकाणी सज्ज होते. तात्काळ त्वरित 2 धावा प्राप्त होत आहेत. बॅकअप चांगलं राहिलं. उमेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. 2 धावेने सांघिक कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. 34 सगळं अगदी उत्तम दर्जाचा आपण गुणतालिकेवरती पाहतो. सुनील गावस्कर सरांनी सर्वाधिक तेज शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लगावली होती. तो आकडा 34. 3 गड्यांचा खात्मा समोर पाहायला मिळेल. काढो आक्रमकरित्या खेळ रोहन आणि आशिष या फलंदाजांचा राहिला. अंतिम चरणामध्ये चांगले फटके खेळायचे. 2 संघांचा विचार केला. गोलंदाजी त्यांची ताकद आणि ही ताकद या लढतीमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो. 35 वरती 3 स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे. या स्पर्धेचे आपण वेगळे सोहळे पाहतो. अगदी 3 षटक समाप्त. 35 धावा धावपटलावरती 3 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. अगदी या स्पर्धेतील कटआउट्स पाहतो. अगदी राजकीय क्षितिजावरती मूर्तमेढ रोवणारे अनेक रथी महारथी आपण या कटआउटच्या माध्यमातून पाहतो. अगदी पनवेलच्या राजकारणातील रायगडचा सह्याद्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब, माजी खासदार रायगड, माननीय श्री प्रशांतदा ठाकूर आमदार पनवेल विधानसभा 188, परमजीत ठाकूर साहेब सभागृह नेते पनवेल महानगरपालिका, अरुण शेठ भगत साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष, संजय शेठ पाटील असतील उपाध्यक्ष पनवेल तालुका आणि भूपेंद्र शेठ पाटील निश्चितच सचिव आहेत. त्यांचंही बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतो. आणि नेहमीच आपण सरपंच महोदय रमेश शेठ पाटील सुद्धा अगदी पनवेल तालुक्याच्या वरच्या फळीमध्ये आपण काम करताना पाहिलं. त्या दर्जाचं आपण कामकाज राहिलंय. पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं समाजसेवा व्यक्तिमत्व जसजशी वयाने ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात तशा त्यांच्या सामाजिक जाणीवा देखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्याकडे पाहिल्यानंतर याची मनोमन साक्ष पडते.
जनहिताचा कळवला आणि विकासाची तळमळ असलेल्या नेत्यानं आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ती वेगळी ओळख सद्यस्थितीला आपण रमेशजी पाटील आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या माध्यमातून या परिभागामध्ये या दुंदरी ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या माध्यमातून राहिले. लढतीकडे आपण प्रस्थान करू. 35 धावा लागतायत, 3 गडी बाद आणि पूर्वार्धातील एका षटकाचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. रॉबिन उत्तपा फॅन, नारायण भोपी, रिडगर यांचे मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू पाहतो आपण मंथन या गोलंदाजाच्या मार्फत, परंतु इथे व्हाईट बॉल साठी रेफर केलाय. अंपायर टीमला चॅलेंज केलंय बॅटर टीमनं आणि इथे कंट्रोल रूम मध्ये हा काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळेल. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून फेर पडताळणी केली जाते आणि पाहायला मिळेल दूध का दूध पाणी का पाणी का असेल WTC या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची कहाणी. अगदी हे षटक दोन संघांसाठी इम्पॉर्टंट. इट्स अ फॉर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय. डॉट बॉलची राहिली समाप्ती. ऑफिशियल अंपायर टीमला जे चॅलेंज केलं ते कारीच झालंय आणि पाहता अगदी पहिला बॉल हा डॉट बॉल पाहायला मिळतो. उत्तमरित्या अंपायरिंगची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिली. चेंडू क्रमांक 2 गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग पाहिली आणि तत्वार धावसंख्येची सोरी खुल्याम सोरी राहिली. अगदी फेकी काहीशी चुकीची बॅकअप साठी आकाश शेळके आलाय आणि तत्वर या चेंडू गणिक अगदी झपाट्यानं आपण धाबा बनताना पाहिल्या. तीन धावा इथे प्राप्त होत आहेत. जलद गतीनं तिरी धाव इथे आपण कंप्लीट होताना पाहिली. धावसंख्या आता सन्मानजनक धावसंख्येकडे आता प्रस्थान करते. आमचे को कॉमेंटेटर काका सर अर्थात सुनील गोंधळे सर, लहू फडके सर खेळणे हे सुद्धा लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाज पुन्हा एकदा मंथन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना ओहो एका हातानं रिषभ पंत स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न. हितेन पाटील लॉंग ऑनला तैनात होता. अलीकडे अगदी चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ज्या ठिकाणी काढू अक्षय त्या दिशेने अगदी हितेनचा रोहित मॅन शर्मा स्टाईल झेल, परंतु हा झेल काहीसा कठीण होता. तो भूदान होताना पाहायला मिळतो. सांघिक कोटा पुढे सजलाय. अगदी 38 धावा, अगदी रनिंग कॅच पकडणं काहीसं कठीण जात आणि हा झेल सुटलाय. पकडो का जितो मॅच हे क्रिकेटचं समीकरण काहीसं असत्यात उतरले. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, काउंटर अटॅक, अटॅकिंग बना बिंदास भाई टोमरे यांच्या कटआउटला बिनधास्तपणे हा फटका षटकार. स्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळला. डीप मिडविकेटच्या डोईवरून दागलेला चमकदार रुबाबदार हा षटकार, ज्या षटकारानं 46 धावसंख्येवरती मजल इथे मारताना पाहिली. 2 चेंडू अद्याप शिल्लक खेळणे संघ आणि समोर पाहायला मिळतो आशिष माली आतिशी खेळली. त्याच्या माध्यमातून धावसंख्येची होली त्याच्या माध्यमातून राहिली. पूर्णपणे आक्रमकरित्या फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा जलद गतीनं प्राप्त होत आहेत. सिंगल डबल त्यानंतर षटकार चौकार. खेळाडू कक्षेतील टाळ्या खूप काही सांगून जात आहेत. अगदी 48 धावसंख्येवरती काहीशी मजल पाहायला मिळते. रोहन चांगली साथ दिली. आशिष माळीनं चांगला खेळ साकार केला. 10 चेंडू 28 धावसंख्येचं उपयुक्त योगदान या लढतीमध्ये राहिलं आणि 48 वरती 3 ही स्थिती पाहायला मिळते. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे सचिन यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. एक हरवणारी खेळाडू होऊन गेला खेळण्याचा आणि इतिहास ठाण्यावाग उत्तमरित्या फटकेबाजी करतोय. विराट कोहली स्टाईल फिनिश केलंय पहिल्या इनिंगला. आशिष मालीच्या पाडमधून अतिशय षटकार. 11 चेंडू 34 धावसंख्येची रणझुंजार खेळी. जर्सी क्रमांक 45 वरती अटॅकिंग बाणा धमाकेदार षटकार.
धावा बनताना पाहिल्या. 3 गडी बाद 54 जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी आज समालोचक मित्र यांची एक चांगली साथ या स्पर्धेमध्ये पाहिली. त्यांचे मनस्वी ते आभार आणि स्वागत केले जाईल. खरं तर क्रिकेट रसिक राजाचं कौतुक होणं रास्त आहे. अगदी मैदानाच्या सभोवताली नुकता मी फेरफटका मारला तर एका संघाला जे बक्षीस मिळत असेल त्याच्या अर्ध्या टप्प्याने त्यांचा खर्च होतो. काही जिंकलेल्या स्थितीमध्ये असतात, काही वेगळ्या मस्तीमध्ये असतात. अगदी मैदानाच्या सभोवताली आपण फेरफटका मारा, मग कळेल क्रिकेट रसिक राजा किती खुश आहे. आपला गावचा प्रत्येक खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळतोय, त्यांनी ठाऊक येणे पाहता त्यांनाही मोठा खर्च असतो. संघापेक्षा एंट्रीपेक्षा त्यांचा खर्च जास्त असतो हे आम्ही ठामपणे सांगतो, कारण ते मैफिलीमध्ये दंग आहेत. 24 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. हळूहळू आमचा कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा सज्ज होईल. आज सक्षमतेने अगदी 6 समालोचकांचा ताफा पाहतो. हे प्रेम आहे अगदी माननीय सरपंच महोदय रमेश शेठ पाटील यांचं. आणि खेळाचं पहिलं पूर्वार्ध जलद गतीने आपण समाप्त होताना पाहिलं. हे पाहतोय आमचे या स्पर्धेचे प्रायोजक करते पुरस्कर्ते, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक मानधन मिळालं, ज्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं, अशा आपण पाहुण्यांचे कटआउट्स अगदी वेळोवेळी worldtenniscricket.in माध्यमातून झळकताना पाहतो. सर्वांचं दानशूर दात्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो, कारण स्पर्धा म्हटली तर मोठं शिवधनुष्य असताना ते आमच्या ग्रामस्थांनी पेललंय. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झाले, जिथे धावा आपण बनताना पाहिल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये 54 आणि जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जॉईंट होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य नाव वैभव ऑफिसर मॅम टॉम हरिग्राम. एक नंबरचा उमेदवार, इमानदार कर्तबगार, एक नंबरचा उमेदवार, सर्वांना अभिमान, त्याचा सर्वांना अभिमान. या चिंचवली गावची शान, रमेश पाटील नेता महान. या चिंचवली गावची शान, रमेश पाटील नेता महान. रमेश पाटील खास, त्याला जनसेवेचा ध्यास आहे, जनतेचा हा दास. त्याने गावाचा केला विकास, या तुंद्रे विभागात समाज कार्यात, तुंद्रे विभागात समाज कार्यात आहे त्याचं योगदान, बघा आहे त्याचं योगदान. या चिंचवली गावची शान, रमेश पाटील नेता महान. या चिंचवली गावची शान, रमेश पाटील नेता महान. चला मॅच सुरू करतो आपण. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि श्रीराम 11 चिंचवली या दोन संघामध्ये, या दोन दिग्गज संघामध्ये चाललेली हे घमासान युद्ध खरं तर असाच मी उल्लेख करेन, कारण जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये इथून क्वालिफाय करेन. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी खेरणे संघाने केले टोटल 54 रन, 55 धावांचं आव्हान आहे श्रीराम 11 चिंचवली या संघासमोर. मागे मॅच मध्ये देखील अगदी जुई संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना खूप चांगलं दर्जेदार प्रदर्शन दिलं. अमोल शेळकेचं योगदान हे फार मोठं होतं. कुणाला देखील हितेनं देखील तेवढी चमकदार कामगिरी जरूर साकारली होती ॲज अ बॅट्समन म्हणून देखील. आणि आता पुन्हा एकदा तीच जोडी अमोल शेळके आणि हितेन पाटील हे सज्ज झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते रोहित तांबडे. दोन्ही टीमला भरघोस अशा शुभेच्छा आम्ही ते देतो. सुपर 6 ची अंतिम लढत यानंतर आपले 2 मॅचेस बाकी राहिलेत.
याच्यानंतर मला वाटतं लकी ड्रॉ होईल, कारण प्रतीकनं आता आलो तिकडे तयारी देखील सुरू केली लकी ड्रॉची. 3 टीम मध्ये चिठ्ठ्या होतील, ड्रॉ होईल आणि ज्याला बाय मिळेल तो पोहोचेल थेट फायनल मध्ये. आणि एकामध्ये 2 टीम मध्ये होईल एक सेमी फायनल. अशा 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. पहिलाच बॉल अगदी लोअर फुलटॉस बॉलनं सुरुवात केली. गोलंदाज रोहितनं एक सिंगल रन. अमोल म्हटले तर भरपूर शांत असतात मैदानामध्ये, डोक्यानं आपल्या खेळामध्ये तेवढेच अग्रेसर देखील असतात. मागील काही मॅच अगदी आता माझ्या नजरेसमोर येतं. सुरुवातीचे 3 बॉल ते शांत होते आणि त्याच्यानंतर जो त्याने अटॅक केला तो फार भयानक होता. आणि त्या भयानक विस्फोटामध्ये संपूर्ण जुई संघाला त्याने अक्षरशः शमवलं नमवलं अशी ती वादली खेळ होती. आणि त्यांची देखील साथ तेवढीच होती आणि रोहित हे नाव देखील गोलंदाजीतून तेवढीच चमकले या स्पर्धेत. अफलातून हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, लाऊड अपील, कर्कश आवाज खरं तर इथपर्यंत पोहोचला जो अपील झाला. अक्षर रिप्ले मध्ये रोहितचा बॉल राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. अँगल बनवत असताना परफेक्ट वाईड यॉर्कर फुल लेंथ वरील हा बॉल आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सलामीवीर थोडंसं थंडीचं प्रमाण आता वाढतंय, कारण रात्रीचे अगदी ठीक 1:55 झालेत. बॅकफुटला थोडे पाठीमागे सरकत असताना ऑफ साइडला टार्गेट करण्याचा आक्रमक इरादा होता हितेन पाडीचा आणि तो या क्षणाला असफल राहिला. लगातार 2 चेंडू निर्धाव. रोहित लेंथ बघत अगदी हा बॉल थोडासा लेग कटर राहिला. अगदी ऑलरेडी हा ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हर केलेला बॉल आणि लेग कटर असल्या कारणाने बॅट्समनच्या स्लॉट पासून अजून दूर गेला आणि त्यातल्या त्यात हितेन पाटीलनं थोडासा बॅकफुटचा वापर केला होता. त्या कारणास्तव बॉल फार दूरच राहिला बॅट्समन पासून. परंतु यावेळेस हवेत हवाई फायर. मागील 2 चेंडू मध्ये शांत असलेला हितेन पाटील आक्रमण करत असताना ठोकलाय षटकार. बाबा आणि आज मैदान सुंदर पद्धतीने त्याने गाजून सोडलाय. खरं तर या स्पर्धेमध्ये देखील त्याची कामगिरी तेवढी चमकदार रिप्ले मध्ये तुम्हाला देखील बघायला मिळतं. वर्ल्ड टेनिस रॅकेटच्या माध्यमातून लवकरच 1 लाखचा टप्पा ते आता पार करणार आहेत. सबस्क्रायबर गोल आणि सगळ्यांनी जवळ अगदी जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. 7 वर सिंग पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल अलॉंग द कार्पेट भरपूर फास्ट आहे. इथे बॉल रोखणं हे फार कठीण असतं आणि कठीण जातं खेळाडूंना, फिल्डरला. आणखीन एक चौकार. खूप सुंदर चौकार तिथे बघायला मिळालाय. षटकारानंतर चौकार प्रत्युत्तर चांगलं होतं. रिफ्लेक्शन होतं फलंदाजीचं. लगातार 2 डॉट बॉल आल्यानंतर थोडीशी मनामध्ये जिद्द होती, थोडासा आक्रोश होता आणि तो बॅट मधून बाहेर काढलाय. रोहितवर आतापर्यंत 11 रन आलेत. सोडून दिलं बॉलला. लाऊड कॉल मिस्टर सँडी पालकर सर, वाईट कॉल इथे आलाय. अतिरिक्त रन या चेंडू गणित संपूर्ण खूप चांगल्या पद्धतीनं रोहितचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी करत असताना आणि योग्य निर्णय. भरपूर दूर हा चेंडू लाईन पासून रिलीज झालेला होता. वाईड बॉलच्या मध्ये तिने संघ सध्या पोहोचलाय 12 मॅच फार इंटरेस्टिंग बनेल. यावेळेस आक्रमण सँड अँड डिस्पॅच करण्याचा आक्रमक इरादा फसलाय आणि महत्वाचे विकेट मैदानातून बाहेर दाखल होत असताना फलंदाज होत आहे झेलबाद. एक नंबरचा उमेदवार, इमानदार कर्तबगार, एक नंबरचा उमेदवार, सर्वांना अभिमान, त्याचा सर्वांना अभिमान. यस डेफिनेटली या गोष्टी होत असतात. नवीन बॅट्समन मैदानामध्ये कुणाला पहिले षटक जे आता संपलंय आणि रन फलकावर धावा आहेत. 12 विकेट गेले. 1 मैदानामध्ये अगदी बघितलं आपण तर हितेनच्या खेळीचा अंत झालाय.
करायचे आहेत अजूनही 18 बॉल मध्ये 43 धावा विजयासाठी स्वतःच्या होम ग्राउंडवर. अगदी बघू शकता संकल्पने पण श्रीराम चिंचवली संघम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता अश्विन मालीला गोलंदाजीसाठी प्राचार्य करण्यात आले. करंट रन रेट 12 आणि अगदी 43 धावांची अजूनही गरज आहे. बघायचे ही लढत रिक्वायर्ड रन रेट 14.33 वर जाऊन थांबलाय. एंड चेंज झालाय. थोडीशी शॉर्ट लेंथ होती. हाफ ट्रॅकर शॉर्ट अँड पुल काय फटका होता. अगदी दूरवर आणि लांब लचक हा दमदार षटकार. खर तर अमोलचा किती चांगला शॉर्ट अँड पोल. भरपूर दिवसानंतर अमोलची इतकी विध्वंसक खेळ अगदी मला देखील अनुभवायला मिळाला. मागील मॅच मध्ये देखील फार तो अगदी आक्रमक झाला होता आणि आता देखील लगातार मागील 3 बॉल मध्ये 3 षटकार देखील मागील मॅच मध्ये त्यांनी ठोकले होते आणि आता देखील तसंच काही थोडस आनंदाचा माहोल बनवत असताना 18 वर संघ पोहोचलाय. 17 बॉल मध्ये 37 धावांची अजूनही विजयासाठी आवश्यकता आहे. सलामी मिळालेला अमोल अश्विनचं स्वागत केलंय मैदानामध्ये षटकारानं. गोलंदाजी देखील टीम खेळणेला तेवढीच तिकट करावी लागेल कारण मॅच म्हटली तर समतोल बाजू राखणं हे देखील कॉमेंटेटरचं काम असतं आणि प्रत्येक संघ विजयासाठी आलेला असतो. प्रत्येक संघ अगदी ट्रॉफी जिंकण्यासाठी आलेला असतो, स्पर्धा गाजवण्यासाठी आलेला असतो आणि आज हे 2 दिग्गज संघ पुन्हा एकदा लढतायत. यावेळेस थोडस अगदी लेंट अँड लाईन मध्ये बॉल आक्रमक पंच सांगत असताना लेग्स बाईज माफ करा बॅटकेट अगदी पंचाने सांगितले आणि बॅट अँड बॉल मध्ये संपर्क खरं तर जमला होता. सिंगल बनेल. रन फलक अगदी जाऊन पोहोचले. बोर्डवर लागतात आता सद्यस्थितीमध्ये 19 धावा. जबरदस्त लढाई. कुणाल अगदी बघू शकता. खरं तर हे दोन्ही खेळाडू जेवढे स्वभावाने शांत आहेत तेवढे मैदानामध्ये आक्रमक देखील असतात. याचं ज्वलंत उदाहरण मागे काही स्पर्धेमध्ये कुणालची यंदाची सीझन सुरुवात आम्ही बघितली. भरपूर दिग्गज गोलंदाजांना त्यांनी नमवण्याची क्षमता खेळाडू राखतो. परंतु आजचा या मॅच मध्ये परफॉर्मन्स ज्याबद्दल चर्चा होईल. पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही हात जमिनी समांतरी केले. सुनील तांडे सरांचा इशारा आला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन अगदी बघू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील लगेच WTC दाखवते कारण पंचांचं काम एवढं सोपं नाही. डोळ्यात तेल घालून अगदी योग्य निर्णय देण्याची क्षमता. रात्रभर मैदानात उभं राहावं लागतं आणि योग्य न्याय देण्याचे काम त्याने करावे लागतात. आम्ही ऍज अ कॉमेंटेटर ऍज अ स्कोरर थोडी चूक झाली ती सुधारली जाऊ शकते परंतु पंचांची एक चूक ही फार त्यांना कलंक लावून जाते. ओ वाईड यॉर्कर चॉप केल्या बॉलला सन्मानपूर्वक खेळत असताना कुणाल चूक झाली आहे. दुसरे साठी निघालेत. क्रिकेट खेळामध्ये एक चूक फार महत्वाची ठरते. फार टर्निंग पॉइंट देखील ठरते कारण म्हणताना तुमचा 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन जेव्हा जमतं तेव्हा तुम्ही विजयाच्या हकदार बनता. अन्यथा तुमची एक चूक तुमच्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण देखील बनू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. रन फलकावर धाबा आहेत 22 रन. 1 विकेटच्या मोबदल्यानं 2 खेळाडूंमध्ये थोडी चर्चा होते. अमोल आणि कुणाल मध्ये पार्टनरशिप बिल्ड कशी होईल, कोणत्या बॉलवर आक्रमण करायला हवं आणि मॅच कुठपर्यंत अगदी घेऊन जायची आणि नंतर आक्रमण करायचं याबद्दल ती चर्चा होती. 15 मध्ये 33 धावा करायचे आहेत अजून या सामन्याला जिंकण्यासाठी. अगदी वातावरण सध्या बघितलं थोडंसं थंड आहे परंतु मैदानामधील माहोल तेवढाच गरम. चांगला बॉल डिलिव्हरी करत असताना अगदी समोरून चकमा देत असताना अश्विनला आपण पाहिलं. राईट आर्म द विकेट डिलिव्हरी करत असताना थोडासा ऑफ कटर बॉल आला आतमध्ये आला. थोडासा चेंडू कुणा नाही रीड करू शकला. या बॉलला डॉट बॉलची ती सांगता होत असताना स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे टीमला आता सध्या या मॅच मधून का हवेत. सद्यस्थितीमध्ये त्यांना हवेत डॉट बॉल. सद्यस्थितीमध्ये हवेत त्यांना विकेट. परंतु एका बाजूला आपण चिंचोली संघाचा त्यांच्या होम ग्राउंडवर विचार केला. सिंगल डबल देखील मॅच पुढे घेऊन जाता येईल. थोडं डान्सिंग डाऊन द विकेट. क्या कॅच आहे. कॅच नाही तर मॅच आहे. क्षेत्ररक्षण आवडले असेल एकदा जोरदार टाळ्या. अगदी आशिष माली छा गए गुरु. यशांच्या पाठीमागे MS धोनीला जसं आपण कीपिंग करताना बघितलं जणू काय तसंच काय एक्स्ट्रा रिप्ले मध्ये बघू शकता तयार होता. अगदी कुणालची विकेट डान्सिंग डाऊन द विकेट होता आणि बघा जो डाय त्याने लगावला कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरेल. WTC लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या प्रेमात पडेल इतका सुंदर झेल. DJ प्लीज.
फ्रँक डीजे आशिष या नावाची चर्चा झाली. खरं तर सर्वस्व समर्पण का असतं तर हे या मॅच मध्ये अगदी बघायला मिळालं. 22 वर सध्या संघाची धावसंख्या आहे. दुसरा गडी गमावले, पहिल्यांदा बाद झाले ही 3 आणि आता बाद झाले कुणाल. हे दोन महत्वाचे विकेट गमावलेत आणि सगळ्यात जबाबदारी अमोलवर तर आहेच आणि त्यातल्या त्यात आकाश शेळकेवर देखील, कारण चेंडू आणि धावामध्ये अंतर आहे 13 बॉल 33. हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा राहील. टर्निंग पॉइंट अश्विन याची स्तुती होते. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्याच्यानंतर अगदी त्याचंही कमबॅक, मोठे फटक्याने त्यांनी रोख लावली. 5 बॉल फेकले, 10 धावा दिलेत, 1 विकेट त्याला नुकताच मिळाली आणि फिल्डिंग मधून झालेली वा स्तुती बघायचं आहे. 13 बॉल 33 असं जे समीकरण आता येऊन थांबलंय भरपूर काही फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. खरं तर हा जो झेल टिपला एक नवी संजीवनी, नवीन प्रेरणा देऊन जाईल खेळणे टीमला या मॅच मध्ये. परंतु आकाश ऑन स्ट्राईक दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. वाईट यॉर्कर करत असताना दिशा दिली, लॉंग ऑफ कडे फक्त ढकललाय. मागे काही टुर्नामेंट आकाश आम्ही बघितले, जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा आकाश बॅट चालते. स्पेशली 1 बॉल वर मॅच येते, 1 बॉल 2, 1 बॉल 4, तेव्हा आकाशवर संपूर्ण संघ विश्वास दाखवतो. आणि सध्या 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाले 23, उर्वरित 12 बॉल 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारा षटक हे टर्निंग पॉइंट राहील या मॅचचं. खास त्याला जनसेवेचा ध्यास आहे, जनतेचा हा दास. त्याने गावाचा केला विकास, त्याने गावाचा केला विकास, त्याने गावाचा केला विकास. या तुंद्रे विभागात समाज कार्यात, तुंद्रे विभागात समाज कार्यात आहे त्याचं योगदान. बघा आहे त्याचं योगदान. या चिंचावली गावची शान, रमेश पाटील नेता महान. या चिंचावली गावची शान. 2 ओव्हर संपले 23, 12 बॉल आणि 32 वर आलेली लढत. थोडस स्पीडअप करा प्लीज, इतका वेळ आपल्याकडे नाही आता, कारण ठीक अगदी बघू शकता 2 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत. 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्यात बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला संपन्न करायचा, तो देखील जवळपास अर्धा तास आपला जाईल. त्यामुळं वेळेकडे आपल्याला फोकस करावा लागेल. बघायचं आहे 12 बॉल 32 धावांची गरज. कोणता संघ पुढे निघून जाईल बघायचं. ही मॅच थोडी संघर्षाची आहे. इतक्या लवकर दोन्ही संघ सामना सोडण्यापैकी नाही आहेत. आकाश शेळके ऑन स्ट्राईक, करण तयार. करणचा हा बॉल वाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त रन या चेंडूगणित जोडली जाईल. धावसंख्येचा फलक अजूनही 1 धावेचं बेनिफिट. करण योग्य निर्णय अगदी पंचांचा फारच दूर दिल्यावर हा झालाय चेंडू आणि त्यासोबत धावसंख्येचं टोटल 24 वर आता पोहोचलंय. 12-31 वर हे समीकरण येऊन थांबलेलं दिसतंय. संकटानं सामोरं जावं लागेल. हो, इथे पुढे जात असताना बॅकफुटला एरिया टार्गेट केला आणि 80 क्षणाला आकाश शेळकेची बॅट बॉलायला सुरुवात झाली. 1 बाउंस चौकार. खरं तर आकाशनं सांगून दिलं, अडून राहावं, धडपडावं, कसं सोडावं नशिबावर, भर असावी कर्मावर आणि विश्वास विधी लिखितावर. मैदानामध्ये त्याच्या बॅट मधून चौकाराले संघ पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये 28 वर 11 बॉल आणि 27 धावांची गरज. खेळणे संघ देखील तेवढा जिद्दीनं लढतो या मॅच मध्ये. आणि हा फुल टॉस थोडासा निबेट केला हवेत खेळ आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हा फटका राहिला अर्धवट. आशिषनं टिपलाय, अश्विन टिपला असेल आणि खेळाडू बाद. या चिंचोली गावची शान, रमेश पाटील नेता महान. या चिंचोली गावची शान, रमेश पाटील नेता महान. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतात. उमेश पाटील, रनफॉल खबर धावा आहेत 28. सन्माननीय आदरणीय सरपंच साहेब रमेश पाटील यांचे सुपुत्र उमेश पाटील मैदानामध्ये आलेले आहेत. 28 धावा, येणारे चेंडू 10 आणि 27 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे.
उमेशला देखील आम्ही अनेक स्पर्धेमध्ये बघितलेत. या कारणामुळे अशा परिस्थितीत तो निभावतो, क्षमता राखतो. परंतु करण अंबाला स्टाईलनं गोलंदाजी होत असताना पहिला वाईड आला, त्याच्यानंतर चौकाराला जिद्द सोडली नाही, एक फसवा बॉल फेकला आणि त्याच्यावर बाद केला, आकाश शे केला. त्याच्यानंतर उमेश हो कट केलाय बॉल, अगदी गली आणि पॉइंटच्या मधून वेगाने चाललाय थर्ड मॅनला आणि हा आलेला आणखी एक दमदार चौकार. खरं तर क्षेत्ररक्षक होते तिथे, परंतु हेच बॉल तुम्हाला अडवायचे असतात या क्षणाला. रोहितला आपण त्या ठिकाणी बघितलं, हा चौकार आलाय, रन फलक पुढे चाललाय, बोर्डवर लागले 32. मॅच अजूनही सोडलेली नाहीये. 9 बॉल आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा कट शॉट खेळण्यासाठी जायचं होतं, लाऊडली अपील. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय तिथे, अगदी बघू शकतो. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न तिथे थोडस चपराक लागवायची होती आणि ते अतिरिक्त रन या बॉलवर मिळे. अगदी करण भरपूर चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत जरूर केली होते आणि व्हाईट बॉल अगदी इथे बघा मिळते. अशा परिस्थितीत संघ पोहोचल्या सध्या स्थितीमध्ये ऑन बोर्डवर लागते 33 वर 3. 9 बॉल 22 धावांची गरज आहे. जिद्द आहे, चिकाटी आहे, मैदानामध्ये लढण्याची क्षमता आहे आणि ती तुमची क्षमता दाखवण्याची वेळ आता हीच तर आहे. 9 बॉल 22. हा सामना रात्रीमध्ये, अगदी हा रात्रीचा प्रवास आहे. 2 वाजून 11 मिनिटं झाले, परंतु माहोल तेवढाच गरम आहे, कारण सामना तेवढा चुरशीचा आहे. 9 बॉल 22. फिल्डिंग मध्ये सध्या सजावटी होत आहेत, काहीतरी कान मंत्र विकेट किपर देखील देत आहेत गोलंदाजांना, कारण आतापर्यंत 10 रन या ओव्हर मध्ये आले, ते 3 बॉल तेवढेच महत्वाचे. 9 बॉल 22 पाहिजे होता. जमिनी समांतर डीप कव्हर कडे टार्गेट केलं होतं, थोडस मिसफील्ड झाली, परंतु लगेचच बॉल उचलला, थ्रो केला आणि अगदी बघू शकता 1 रन. अमोल शेखे फार कमी चेंडू वाटायला आलेत. खरं तर आतापर्यंत त्याच्या 3 बॉल मध्ये 8 रन त्यांनी केलेत आणि 1 षटकार देखील त्यामध्ये समाविष्ट होता. अमोल शेख म्हटला समुद्राच्या शुप्त आणि शांत लाटांप्रमाणे तो आहे, परंतु जेव्हा या लाटा ओसरतात तेव्हा किनारा उद्ध्वस्त करण्याची क्षमता हा खेळाडू मैदानामध्ये राखतो. तोच अमोल जो मागील मॅच मध्ये हिरो ठरला, याच्यावर सर्व काही डिपेंड. आणि हा फुल टॉस, ताकदीचा वापर, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु हा प्रॉपर कनेक्शन, बिग हिट षटकार. मधून हा षटकार आला आणि मैदानामध्ये सांगतायत हो सर, त्या लाटेचा अंदाज लावू नका. समुद्र जर खवळला तर तो कोणाची पर्वा करत नाही. समजू नका काय होईल, होऊन होईल, परंतु अनुभवाने सांगतो जेव्हा अमोल मैदानामध्ये चालतो तेव्हा पायाखालची जमीन सरकते आणि मैदानामध्ये तशीच काही झुंजार लढत देत असताना सोडून दिला बॉल. पंच पुन्हा एकदा जमिनी समांतर करतात. या ओव्हरचा 3रा एक्स्ट्रा बॉल आहे, हे विसरून जमणार नाही. खेळणे संघाच्या गोलंदाज मैदानामध्ये करणला की रन डिफेन्स करण्यासाठी उतरलेत आपण. या क्षणाला प्रेशर जरूर आम्ही जाणतो, दबाव आहे, परंतु या दबावामध्ये तुम्हाला निहारता आलं पाहिजे. 7 बॉल 14ची गरज आणि फुल टॉस. व्हॉट अ बॅटिंग. अमोल शेखे नावाचा वादल, हा षटकार त्याने दाखवलाय. आयवा कॅच देखील तिथे टिपले. या आयवा कॅच वाले जीवन पाटील, चिंद्रन, ज्यांना आयवा कॅच टिपले, वैभव शेठ ढवळे, अद्विक एंटरप्राइजेस यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक दिलं जाईल. आणि हा षटकार टर्निंग पॉइंट राहिला. ही ओव्हर भरपूर मोठी राहिली, जवळपास करणच्या या ओव्हर मध्ये 24 धावा आल्या आणि टर्निंग पॉइंट राहिले. तर येणारे 6 बॉल 8 धाव्यांची गरज. मान
बॉल आणि 8 धावांची इथेही गरज आहे या मॅच मध्ये. परंतु बघायचं आहे कोणता संघ, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होऊ शकतं आणि हा खेळच असा आहे जिथे प्रेडिक्ट करणं, भाकीत करणं अनेकांच्या साठी मूर्खाचं कारण देखील ठरतं. जर येणाऱ्या बॉलवर षटकार ठोकला उमेशनं तर रमेश पाटील त्यांचेच वडील यांच्याकडून किंवा अमोलनं दोघांनी मारला तर 500 रुपये. फटका चांगला आहे, बॉल सर डीप मध्ये कव्हरला फिल्डर आहेत, वेट केलं, वॉच केलं, फील्ड केला आणि थ्रो केला. बऱ्याच क्रिया झाल्या आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट होतं. मॅच अजून पुढे 5 बॉल 7 धावांची गरज आहे. कोरलं जाईल नाव इतिहासावर लावून सर्वस्वपणाला. जो परिस्थिती पुढे झुकला नाही आणि झुकणार नाही त्याच्या वाटा आपोआप मोकल्या होतात. आणि खरंच या मॅच मध्ये तुम्हाला अगदी भरपूर मेहनत अजून करायची आहे. 5 बॉल 7 धावा दिसण्यासाठी हे गणित जर सोपं असलं तरी सगळं काही दिसण्यावर नसतं, बरंच काय ऐकण्यावर असतं, बरंच काय अनुभवण्यावर असतं. आणि मैदानामधील 5 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. आशिष जो खेळाडू हा फार टर्निंग पॉइंट राहिलाय, चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाले आणि तोच आशिष बॉलिंग ट्रॅक पर अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न. पंच अगदी बघू शकता पाणी करत असताना तिथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला दिलेला आहे, कारण स्टँडिंग पोझिशन महत्वाची असते. जेव्हा बॉल डिलिव्हर्ड होतो डिसिजन येण्याच्या अगोदर 2 खेळाडूंमध्ये जी चर्चा असते रनिंग बिटवीन द विकेटची त्याच्यावरही पंचाने लक्ष ठेवायचं असतं, नंतर डिसिजन द्यायचा असतो. आणि हेच काही सध्या हेरल्या पंचांनी व्हाईट बॉल फार महत्वाचा राहिलाय. संघ पोहोचला 49 वर, पाहिजेत 5 बॉल आणि 6 धावांची गरज. 5-6 असं चित्र सद्यस्थितीमध्ये. परंतु अमोलची भूमिका तो कशा पद्धतीने मांडेल, मागील काही स्पर्धेमध्ये अमोलला भरपूर जबाबदारी खेळताना आम्ही बघितलंय, परंतु आज मुक्तपणे तो खेळतोय. आक्रमण, मॅच फिनिश, सामना जिंकलाय संकल्प 11 श्रीराम चिंचवली संघानं. आणि पुन्हा एकदा कठीण परीक्षेला पास झाला. नाव आहे अमोल शेखे. चिंचवली संघ आणि म्हणून तर म्हटलं जातं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल, ज्याने 6 बॉल मध्ये 26 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली. परंतु मॅन ऑफ द मॅच देणे अगोदर मी एका गोष्टीचा उल्लेख जरूर करेन. एक म्हणेन, लावून सर्वस्वपणाला अथक प्रयत्नानं जो लढतो घाव सोसून अपयशाचे, मग तोच खरा विजेता ठरतो. आणि तो विजेता ठरला